श्री साई दत्त संस्थान अमृतधाम पंचवटी नाशिकच्या वतीने 21 मे ते 28 मे 2026 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं। या सप्ताहामध्ये धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं। सप्ताह काळात दैनंदिन काकडा भजन आरती त्यासोबतच शिव महापुराण कथा सामूहिक हरिपाठ हरिकीर्तन सेवा पार पडली। यामध्ये महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा देत समाज प्रबोधन केलं। 27 मे रोजी परिसरातून दिंडी सोहळ्याचं आयोजन करत हरिनामाचा गजर झाला। या सप्ताह काळात हरिभक्त परायण साक्षीताई काळे, हरिभक्त परायण श्रावणीताई गवळी, हरिभक्त परायण योगेश महाराज शिंदे, हरिभक्त परायण नारायण वागचौरे, हरिभक्त परायण नंदकुमार महाराज देवकर, हरिभक्त परायण साहिल महाराज कासार, हरिभक्त परायण उद्धव महाराज पवार, हरिभक्त परायण शांती ब्रह्म दशरथ महाराज उकुर्डे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भाऊ ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक मच्छिंद्र सानप, नगरसेवक गौरव गोवर्धने, नगरसेविका प्रियंकाताई माने, नगरसेविका जुईताई शिंदे, माजी नगरसेविका पूनमताई मोगरे, सुनीता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय माने, दिगंबर मोगरे, नंदू शिंदे, सोनू शिंदे, झालटे नाना ठाकूर सर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। श्री साई दत्त संस्थान, ओम साई फ्रेंड सर्कल, साईनगर, अमृतधाम पंचवटी नाशिक, लाईफलाईन ब्लड सेंटर यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आलं। या सप्ताहाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी कीर्तन सेवेसोबतच महाप्रसादाचाही आनंद घेतला। साई दत्त संस्थान ओम साई फ्रेंड सर्कलच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय अध्यक्ष राकेशदादा दोंडगे, मार्गदर्शक गणाजी झालटे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने यावर्षी 15व्या वर्षात अखंड हरिनाम सप्ताह शिवमहापुराण कथेचं आयोजन केले आहे। 15 वर्षापासून चालत आलेल्या या शिवमहापुराण कथा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी काकडा आरती होते, दुपारी पुराण कथा होते, संध्याकाळी सार्वजनिक हरिपाठ आणि त्यानंतर महाकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो। आज 7 दिवसांपासून चालत आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून आज भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे। 2000 लोकांचा इथं अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली। सर्व भाविकांना मी साई दत्त संस्थानच्या वतीने त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी महाप्रसादासाठी यायचं आहे। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक।